यंदाचा गुढीपाडवा होणार अधिक गोड. लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार 3000 रुपये. गुढीपाडव्याची मोठी भेट. फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार. नवीन वर्षाची नवीन भेट. लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार? चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार बहिणींनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि आज आपण एक अत्यंत आनंदाच्या विषयावर बोलणार आहोत. सर्वात आधी तुम्हा सर्वांना येणाऱ्या मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि याच शुभ मुहूर्तावर सरकार आपल्या लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी घेऊन येण्याची शक्यता आहे. बरोबर ऐकलं. आता ज्यांना माहित नाही तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आपल्या राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात दिली जाते. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि स्वावलंबी वाढवणे या मागचा मुख्य उद्देश आहे. आता आपण नवीन अपडेटकडे वळूया. 3000 रुपये एकत्र कसे मिळणार? बहिणींनो, तुमच्यापैकी अनेकांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नाही आणि त्यामुळे तुमच्या मनात शंका होती की योजना थांबली की काय. तर त्याचं उत्तर आहे मुळीच नाही. फेब्रुवारीचा हप्ता काही तांत्रिक कारणामुळे आणि बजेटच्या नियोजनामुळे थोडा लांबणीवरती पडला आहे. पण आता राज्य सरकारने निर्णय घेतला आहे की फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्र दिला जाऊ शकतोय. म्हणजे ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत त्यांच्या बँक खात्यात थेट 3000 रुपये म्हणजे 1500 प्लस 1500 जमा होणार आहेत. आणि हा आनंदाचा क्षण अधिक खास करण्यासाठी सरकारने गुढीपाडव्याचा मुहूर्त निवडला आहे. नवीन मराठी वर्षाची सुरुवात गोड व्हावी या उद्देशाने मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून हे वितरण सुरू होऊ शकते. अंदाजे 15 एप्रिल पूर्वी सर्व पात्र महिलांच्या खात्यात हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होतील. त्यामुळे सणाच्या खरेदीसाठी आणि घरगुती गरजांसाठी ही एक मोठी आर्थिक मदत ठरू शकते. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया, म्हणजे बॅकलॉग बेनिफिट्सकडे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे बॅकलॉग किंवा जुने हफ्ते रखडले होते त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. जर तुमचे ई-KYC किंवा आधार सीडिंग अपूर्ण असल्यामुळे मागील 2 ते 3 महिन्यांचे पैसे मिळाले नसतील आणि आता तुम्ही ती प्रक्रिया पूर्ण केली असेल तर तुम्हाला केवळ 3000 रुपयेच नाही तर 4500 ते 6000 रुपये देखील एकत्र मिळू शकतात. सरकारने स्पष्ट केले आहे की जोपर्यंत लाभार्थी महिला पात्र आहे आणि तिचे कागदपत्रे आता पूर्ण झाली आहेत तोपर्यंत तिचे जुने अडकलेले पैसे तिला दिले जातील. त्यामुळे जर तुमचे आधीचे हफ्ते आले नसतील तर घाबरू नका. या गुढीपाडव्याला तुमच्या खात्यात मोठी रक्कम जमा होण्याची दाट शक्यता आहे. फक्त तुमचं स्टेटस अप्रूव्ड असल्याची खात्री करून घ्या. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की जर तुमचा ई-KYC अजूनही झालेला नसेल किंवा पात्र यादीत तुमचं नावच दिसत नसेल तर तुमचे 3000 रुपये येणार का? याचं उत्तर आहे नाही. पण घाबरू नका, कारण अजूनही वेळ गेलेला नाही. तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते नीट समजून घ्या. जर तुमच्या अर्जाचं स्टेटस इनकम्प्लीट किंवा पेंडिंग फॉर ई-KYC दाखवत असेल तर तुम्हाला ते तातडीने पूर्ण करावं लागेल. तुम्हाला काय करायचं आहे, नारी शक्ती दूत ॲप तुमच्या मोबाईलमधील या ॲपवर जाऊन ई-KYC पर्यायावरती क्लिक करा. तुमचा आधार नंबर टाकून जो OTP येईल तो भरला की तुमची प्रक्रिया पूर्ण होईल. आणि जर तांत्रिक अडचण येत असेल, जर OTP येत नसेल किंवा ॲप चालत नसेल तर वेळ न घालवता तुमच्या जवळच्या सेतू केंद्रात किंवा CSC सेंटरवरती जा. तिथे तुमच्या अंगठ्यांचा ठसा म्हणजे बायोमेट्रिक देऊन तुम्ही ई-KYC फक्त 2 मिनिटात पूर्ण करू शकता. दुसरे आहे, यादीत नाव नसेल तर काय करायचं? अनेक महिलांची तक्रार आहे की त्यांनी अर्ज भरलाय पण यादीत नाव नाही. अशा वेळी हे पॉइंट्स तपासा. अर्ज बाद झालाय का, म्हणजे चेक रिजेक्शन झालाय का? काही वेळा कागदपत्रे अस्पष्ट असल्यामुळे किंवा माहिती चुकीची भरल्यामुळे अर्ज रिजेक्ट होतो. जर अर्ज बाद झाला असेल तर तो पुन्हा एडिट करून योग्य कागदपत्रांसह सबमिट करा. दुसरा पर्याय आहे नवीन नोंदणी म्हणजे न्यू रजिस्ट्रेशन करा. जर तुम्ही अद्याप अर्जच केला नसेल तर नवीन अर्जाची प्रक्रिया अजूनही सुरू आहे, पण काही विशेष अटींवरती. विशेषतः नवीन लग्न झालेल्या महिला किंवा ज्यांनी नुकतीच 21 वर्ष पूर्ण केली आहेत त्यांनी अंगणवाडी सेविकाच्या मदतीने आपला फॉर्म भरून घ्यावा. तिसरा आहे सर्वात महत्त्वाची डेडलाईन. लक्षात ठेवा, सरकारने ई-KYC दुरुस्तीसाठी आणि प्रलंबित कागदपत्रे अपलोड करण्यासाठी 31 मार्च म्हणजे 31 मार्च 2026 ची शेवटची तारीख दिली आहे. जर तुम्ही या तारखेपर्यंत तुमची माहिती अपडेट केली नाही तर या गुढीपाडव्याचा हप्ता तर सोडाच, पण पुढचे सर्व हप्ते मिळणं कायमचंच बंद होऊ शकतं. त्यामुळे उद्या करू असं म्हणून टाळाटाळ करू नका. आजच तुमचं स्टेटस चेक करा आणि जर काही त्रुटी असेल तर लगेच दुरुस्त करा.
आता अप्लाय कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही नारी शक्ती दूत ॲप किंवा अधिकृत पोर्टलवरती जाऊन स्वतः अर्ज करू शकतात. ऑफलाईन पद्धत देखील आहे. तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. आता यासाठी लागणारी कागदपत्रे मी तुम्हाला सांगते. तुम्हाला आधार कार्ड, राशन कार्ड, बँक पासबुक, हमीपत्र आणि तुमचा फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणं अनिवार्य आहे. आणि अनेक महिलांच्या मनात या योजनेच्या पात्रतेबाबत अजूनही काही शंका आहेत. सर्वात पहिले म्हणजे अर्जदार महिलाचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावे. या योजनेची व्याप्ती मोठी असून यात केवळ विवाहित महिलाच नव्हे तर विधवा, घटस्फोटित आणि निर्धार महिलांचाही समावेश करण्यात आला आहे. आर्थिक निकषांचा विचार करता अर्ज करणाऱ्या महिलांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. यासाठी पिवळे किंवा केशरी राशन कार्ड हा एक महत्त्वाचा पुरावा मानला जातो. जर तुम्ही या सर्व अटी आणि शर्तींमध्ये तंतोतंत बसत असाल तरच तुम्हाला आगामी नवीन आर्थिक वर्षात म्हणजे 2026 ते 27 मध्ये या योजनेचे हप्ते कोणत्याही अडखळ्याशिवाय निरंतर मिळत राहील. तर माझ्या लाडक्या बहिणींनो, या गुढीपाडव्याला तुमच्या घरासमोर फक्त यशाची गुढीच उभी राहणार नाही तर तुमच्या बँक खात्यातही आनंदाची गुढी उभी राहणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सणाचा उत्साह नक्कीच दुप्पट होणार आहे. 3,000 रुपयांची ही ओवाळणी तुमच्या खात्यात जमा झाली की नाही हे पाहायला विसरू नका. आणि जाण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं नाव पात्र यादीत आहे की नाही हे एकदा आवर्जून तपासा. जर काही तांत्रिक अडचण आली तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे KYC ची प्रक्रिया त्वरित पूर्ण करा. कारण तुमच्या हक्काचे पैसे केवळ एका छोट्या तांत्रिक चुकीमुळे अडकू नयेत हीच माझी इच्छा आहे. आणि आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या काही शंका असतील किंवा तुमचा हप्ता जमा झाला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.